नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सह्याद्री आयएस मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. राज्यसेवेचा पॅटर्न चेंज झालेला आहे. नवीन पॅटर्नची पहिली जाहिरात ही आलेली आहे. 2025 करताचा हा जो वर्णनात्मक पॅटर्न आहे, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे, याची जी एक्झाम आहे ती सप्टेंबर मध्ये होणार आहे. सप्टेंबरच्या शेवटाकडे ती एक्झाम होणार आहे. तर आता नवीन पॅटर्न आलेला आहे, त्यानंतर भरपूर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न शंका असू शकतात. त्या शंका अँटिसिपेट करून आज आपण या लेक्चरमध्ये त्याच्यावरती चर्चा करणार आहोत. सगळ्यात महत्वाचं काय आहे की आपण चर्चा करताना विद्यार्थ्यांना 3 प्रकारच्या कंपार्टमेंट मध्ये डिवाइड करणार आहोत की ज्यांना ऑलरेडी डिस्क्रिप्टिव्हचा अनुभव आहे वगैरे असे जे विद्यार्थी आहेत ते एका कंपार्टमेंट मध्ये जातील. दुसरे जे आहेत त्यांनी ह्या पॅटर्नचं अँटिसिपेशन करून 1 वर्ष अगोदरपासून जी ऍक्च्युअली हे पहिलेच याच्यात जातात परंतु यांना एक्झामचा अनुभव वगैरे असू शकत नाही. तर असे जे विद्यार्थी आहेत ते दुसऱ्या कंपार्टमेंट मध्ये जातील आणि जे आता सडनली आता त्यांना अभ्यास सुरू करायचा आहे, नवीन पॅटर्न आलेला आहे, हे तिसऱ्या कॅटेगरीमध्ये ते विद्यार्थी जातील. आणि उरलेले जे विद्यार्थी आहेत की समजा जे आता ऑब्जेक्टिव्हचे मेन्स देत आहेत त्यांना नंतर शिफ्ट करायचं आहे, अशा विद्यार्थ्यांना आपण वेगळं त्या ठिकाणी चर्चा त्याच्यावरती करूया. सगळ्यात मेन म्हणजे ह्या लेक्चरचा जो फोकस आहे तो बऱ्यापैकी 1 वर्ष अगोदरपासून या पॅटर्नची अभ्यासाला केलेली सुरुवात आणि जे विद्यार्थी आजपासून समजा आपण पकडूयात किंवा ऍड आल्यापासून आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नवर स्विच होण्याचा विचार करत आहेत, ह्या 2 घटकांना आपण मेजरली टार्गेट करून आजच्या लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत. ज्यांना ऑलरेडी या एक्झामचा अनुभव आहे त्यांच्याकरता आपण प्रिलिम्सच्या दृष्टीने आपण थोडंसं बोलूयात, कारण की ऑब्व्हियसली ज्या विद्यार्थ्यांना याचा अनुभव आहे ते युपीएससीचा अभ्यास करणारे विद्यार्थी असणार आहेत आणि त्यांच्याकरता एमपीएससीची प्रिलिम्स हा एक मेन हर्डल असणार आहे. आणि जे विद्यार्थी आतापर्यंत ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न एमपीएससीचा अभ्यास करत होते त्यांच्याकरता मेन हर्डल हा मेन्स असणार. सो चॅलेंजेस जर आपण बघायला गेलो तर जे युपीएससीची तयारी करायचे ते आणि जे एमपीएससीची तयारी करायचे ते त्या दोघांनाही एका प्रकारची लेवल प्लेइंग फील्ड आहे. कारण की युपीएससी करणाऱ्यांना एमपीएससीचे प्रिलिम्स काढणं त्या दृष्टीनं टफ जाऊ शकतं आणि एमपीएससीचा अभ्यास ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रिलिम्स काढणं सोपं आहे, पण मेन्सला त्यांना रिलेटिव्हली टफ कॉम्पिटिशन त्या ठिकाणी मिळू शकतं. सो ह्या दोन्ही प्रकारच्या गोष्टी जर ध्यानात घेतल्या तर आपण एका आयडियल अशा सिच्युएशन मध्ये आहोत असं म्हणायला हरकत नाही की जिथे एक लेवल प्लेइंग फील्ड त्या प्रकारची आहे. अर्थातच मेन्स करताची जी तयारी लागते आता त्यातही आणखीन एक गोष्ट आहे की जर समजा तुम्ही मेन्सचा अभ्यास केलेला असेल पहिले युपीएससी करता पण तुम्ही मेन्सच दिलेली नसेल तर त्या विद्यार्थ्यांकरता ही मेन्स देणं हा जो एक्सपिरियन्स आहे हा एक खूप मोठा चॅलेंजिंग टास्क त्या ठिकाणी आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचाही जर विचार केला तर त्या दृष्टीनं त्यांना ही एक नवीन गोष्ट फेस करायची आहे. कारण आपल्याला माहिती आहे की युपीएससी मध्ये अक्रॉस इंडिया एक 7-8 लाख फॉर्म येतात, त्याच्यानंतर 3-4 लाख विद्यार्थी देतात, 2-1 लाख त्याच्यामध्ये सिरियसली असतात, 10-15 हजार विद्यार्थी मेन्स देतात. सो प्रत्येकालाच तो चान्स मिळालेला असेल असंही नाही. आता मी ज्यावेळेस युपीएससीच्या मेन्स दिलेल्या आहेत, विशेषतः मराठी माध्यमातून स्वतः ज्यावेळेस मेन्स दिलेला आहे त्यावेळेस मला काही चॅलेंजेस फेस झालेले आहेत आणि अभ्यासाच्या प्रत्येक टप्प्यावरती काय काय गोष्टी ऍड होत जातात आणि काय करायला पाहिजे ह्याच्यावरती आपला मेन फोकस आजच्या लेक्चरमध्ये असणार आहे. बेसिकली स्ट्रॅटेजी एक मोठी आयडिया तुमच्याकडे असणं गरजेचं आहे की तुम्हाला इथून पुढं हे जे काही 7 महिने बाकी आहे, समजा आपण आता मार्च सोडूयात कारण की 27 मार्चला आय थिंक पेपर जे आहे आपले फॉर्म भरणं चालू होते आणि त्याच्यानंतर तुम्हाला विशेषतः आता जर तुम्ही ऑप्शनल ठरवलं नसेल तर त्यांना ऑप्शनल ठरवणं गरजेचं आहे, कारण प्रिलिमच्या वेळेस ते ऑप्शनलही विचारणार आहे आणि ते नंतर चेंज करता येणार नाही. सो ती एक गोष्ट तुम्ही मेजरली लक्षात ठेवून आताचे जे दिवस आहेत मार्चचे तर तुम्ही फॉर्म भरणं आणि ऑप्शनल वगैरे निवडणे याच्याकरता घालू शकतात. त्याकरता जर ऑप्शनल निवडण्याचं काहींना आताही प्रॉब्लेम असतील तर त्यांच्याकरता बेसिकली आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण ऑप्शनल कसा निवडावा याच्यावरती एक विस्तृत चर्चा अशी केलेली आहे. 1.5 तासाचं लेक्चर आहे ते, त्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये मिळून जाईल की कोणते कोणते स्टेप्स फॉलो करायचे आहे, कोणते कोणते विचार तुम्हाला बेसिकली करायचे आहे ऑप्शनल निवडायच्या वेळेस. सो ते जर तुम्ही बघितलं असेल तिकडे आय सेक्शन मध्ये किंवा डिस्क्रिप्शन मध्ये आपण त्याची लिंक देणार आहोत, तिथं तुम्ही जाऊन बघू शकता. त्याच्याकरता अर्थात लगेच आता तिकडे जाऊन शूट करायचं नाहीये. हे लेक्चर पूर्ण बघा कारण की ह्याच्यात तुम्हाला भरपूर इन्साइट्स मिळून जातील
आणि त्याच्यानंतरच्या टप्प्यावरती तुम्हाला ऑप्शनल निवडणं असेल किंवा आन्सर रायटिंगचं हे आपण एक विस्तृत असा लेक्चर घेतलेला आहे आपल्या युट्यूब चॅनलला, तेही तुम्हाला बघणं गरजेचं आहे. त्याचीही लिंक आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देणार आहोत. बेसिकली ह्या सगळ्यांचं आपण ऑलरेडी चर्चा करून झालेली आहे, परंतु आता एक्झॅक्टली नोटिफिकेशन आलं आणि आता इमिडिएटली सगळ्यांच्याच मनात ज्या प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती चर्चा करणं क्रमप्राप्त त्या ठिकाणी आहे. त्या दृष्टीने हे लेक्चर्स आपण नियोजन केलेलं आहे. या व्यतिरिक्त जर समजा ह्या लेक्चरच्या एंड करत तर तुम्हाला असं लक्षात आलं की तुमच्या काही शंका असतील त्या तुमच्या सॉल्व्ह झाल्या नाही तर तुम्ही सह्याद्रीला येऊन भेट देऊ शकता. मी इथं अवेलेबल असतो. आमचे केतन सर आहेत ते असतात. इतरही आमचे जे फॅकल्टीज आहेत तेही तिथे अवेलेबल असतात. मॅनेजमेंटचेही आमचे जे सिनियर लोक आहेत तेही इथं अवेलेबल असतात. तुम्ही त्यांच्याशी चर्चा करू शकता. त्यांच्याकडनं माझा नंबरही घेऊ शकता. आम्ही पण इथं असतो. आपण सगळी चर्चा त्याच्यावरती करू शकतो. जर तुम्हाला वाटलं की ह्या लेक्चरच्या एंडलाही तुमच्याकडे काही प्रश्न आहेत ते सॉल्व्ह झालेले नाही आणि त्याच्याही नंतर जर समजा तुम्हाला इथे येणं पॉसिबल नसेल, तुम्ही कुठं रिमोट लोकेशनवर अभ्यास करत असाल, पुण्यात नसाल, तर तुम्ही तुमचे प्रश्न कमेंट सेक्शन मध्ये टाका. त्याच्यावरती आपण एक शॉर्ट व्हिडिओ त्या ठिकाणी या सगळ्या शंकांचं निरसन करणारा बनवूया. आणि त्याच्याही पुढे जाऊन जर तुम्हाला आणखीनही काही हेल्प लागत असेल की समजा लक्षात येत नाही की ऑप्शनल मध्ये कन्फ्युजन आहे वगैरे वगैरे, तर त्याकरता तुम्ही आम्हाला रीच आउट करू शकता. सो आता आपण चर्चेला सुरुवात करूया. बेसिकली सगळ्यात महत्वाचं काय आहे की काही इम्पॉर्टंट डेट्स आहेत. नोटिफिकेशन आलं म्हणजे इम्पॉर्टंट डेट्स असतात त्याच्यामध्ये. सगळ्यांना माहित आहे, ज्यांनी नोटिफिकेशन बघितलं नसेल ते आपले UPSC मराठी म्हणजे टेलिग्राम चॅनल त्याच्यावर आपण नोटिफिकेशन टाकलेलं आहे, तिथेही तुम्ही बघू शकता. सह्याद्री आयच्या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील आपण नोटिफिकेशन टाकलेलं आहे, तिथेही तुम्ही ते बघू शकता. त्यात 128 जागा आता इनिशियली दिसतात. कदाचित येणाऱ्या काळामध्ये आता खूप मोठा टाइम पिरियड आहे. म्हणजे प्रिलिम्स व्हायला 7 महिने बाकी आहेत. प्रिलिम्सचा निकाल लागेपर्यंत एक 8 महिने 8.5 महिने तुम्ही जर पकडून चालला तर एक 8.5 महिन्यामध्ये आणखी भरपूर जागा त्याच्यामध्ये वाढू शकतात. तर हे डोक्यात ठेवून तुम्ही विचार करा की सिरियस अटेम्प्ट द्यायचा आहे. कारण पहिला जो अटेम्प्ट असणार आहे त्यामध्ये सगळ्यांकरताच काहीतरी एक नवीन सरप्राइझिंग एलिमेंट त्या ठिकाणी UPSC कडनं असणार आहे. सो तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की ज्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारच्या जिथं कोणालाच काही माहित नाहीये की नेमका पेपर कसा येणार आहे वगैरे, जरी सिलेबसच्या दृष्टीनं बघितलं तर UPSC भरपूर गोष्टी घेतल्या गेलेल्या आपल्याला जाणू शकतात. परंतु नॉट नेसेसरी की पेपर ही तसेच येतील. पेपर कदाचित टोटली डिफरंट येतील. सुरुवातीच्या अटेम्प्ट्सला थोडस जे काठिण्य पातळी आहे ती कमी असणार आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून आता हा मी चान्स घेतच नाहीये वगैरे असं तुम्ही करायला नकोय. कारण की इथं असंही अटेम्प्टची लिमिट नसल्या कारणानं तुम्ही फॉर्म भरणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. UPSCच्या वेळेस मी तुम्हाला स्ट्रिक्टली सजेस्ट करेल. आणि आयडियली ह्या पॅटर्न मध्ये जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे त्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 1 वर्ष म्हणजे प्रिलिम्स द्यायच्या अगोदर 1 वर्ष, समजा तुम्ही आता 28 सप्टेंबरचे प्रिलिम्स देत आहे तर आयडियली तुम्ही 28 सप्टेंबर 2024 पासून अभ्यास करायला पाहिजे होतं. कारण की 1 वर्ष तुम्हाला ह्या सगळ्या प्रोसेसला लागतं. समजा जर तुम्ही पहिली प्रिलिम्स देत आहेत तर तिथे 4 ते 5 महिने तुम्हाला प्रिलिम्सला द्यावं लागणार आहे. त्याच्यानंतर उरलेले जे 7-8 महिने आहेत त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा ऑप्शनल 2 महिन्यामध्ये कव्हर करू शकता. 2-3 महिने तुम्हाला ऑप्शनलला द्यावं लागतील. उरलेल्या काळामध्ये तुमचं जीएस कम्प्लीट होणार आहे आणि मग तुमचं एक बेसिक तुमचं पूर्ण सेटअप, तुमच्याकडे काहीतरी ज्ञान आहे आणि मग तुम्ही तर प्रिलिम्सला जाता, प्रिलिम्स पास करता. त्याच्यानंतर जनरली जे UPSCचा आजपर्यंत आपण बघितलेलं आहे की प्रिलिम्सच्या नंतर मेन्स पर्यंत एक 100 ते 80 ते 100 दिवसांचा गॅप त्या ठिकाणी दिला जातो. MPSCच्या बाबतीत डेट्स दिलेले नाहीयेत, डेट्स नंतर देतील असते. कदाचित त्याच्यामध्येही एक पहिल्या प्रिलिम्सला थोडासा जास्तही दिवस वेळ देऊ शकता. पण आपण ऑब्झर्व अप्रॉक्सिमेटली आपण एक 100 दिवसाचा कालावधी त्या ठिकाणी पकडून चालायला काही हरकत नाही. आफ्टर प्रिलिम्स म्हणतो मी, रिझल्टच्या नंतर नाही. रिझल्टच्या नंतर आत्ताच्या मेन्स करताय त्यांनी रिझल्टच्या नंतर कमी दिवस त्या ठिकाणी दिलेले आहेत. सो रिझल्ट नाही, प्रिलिम्सची परीक्षा दिली, तुम्ही मार्क्स काढले आणि त्याच्यानंतरचा जो टाइम पिरियड आहे तो कदाचित खूप कमी असणार आहे. रिझल्टच्या नंतरचा पूर्ण टाइम पिरियड हा अप्रॉक्सिमेटली 100 दिवसाचा असू शकतो. आता 100 दिवसामध्ये कशी तयारी करायची हा एक खूप मोठा प्रश्न आहे. 1700-1750 मार्काची तुम्हाला तयारी करायची असेल तर तुम्हाला खूप सबस्टन्शिएट असा वेळ त्या ठिकाणी लागणार आहे. त्याकरता आत्ताचे जे तुमच्या हातामध्ये 7 महिने आहेत, समजा मी मार्च सोडून देतो आहे कारण मार्च मध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी
वर्कआउट करणं, वर्कआउट करणं इन द सेन्स ह्या सगळ्या गोष्टी एका ठिकाणी कलेक्ट करणं, सिलेबस असेल, अभ्यास साहित्य असेल, बाकी जे काही छोटे मोठे डिसिजन्स तुम्हाला घ्यायचे आहेत या पॅटर्नच्या दृष्टीनं, त्याच्यामध्ये आपण तुमचा जर मार्च गेला, सपोज समजा पुढचे 10-12 दिवस त्याच्यामध्ये गेले, तर तुमच्याकडे तरीही एक 7 महिने त्या ठिकाणी आहेत. तर हे 7 महिने कसे वापरायचे हाही खूप महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी असणार आहे. त्याकरता आपण चर्चा करणार आहोत. काही महत्वाच्या तारखी काय आहेत की तुम्ही अर्ज भरायची सुरुवात 28 मार्च पासून होती आहे. 17 एप्रिल पर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता. होताही लवकर अर्ज भरा. तुम्हाला इच्छित असलेले पूर्व परीक्षेचं सेंटर त्या ठिकाणी मिळण्याची शक्यता आहे. कदाचित त्याच्यानंतर ते मिळणं थोडंसं अवघडही होऊ शकतं. त्याच्यानंतर पूर्व परीक्षेची तारीख आहे 28 सप्टेंबर 2025. आता ह्या 28 सप्टेंबर 2025 पर्यंत, म्हणजे जर तुम्ही 28 मार्च ते 28 सप्टेंबर मध्ये बघितलं, एक 6 महिन्याच्या आसपास तुम्हाला वेळ त्या ठिकाणी 6 महिन्याच्या आसपास तुम्हाला वेळ मिळणार आहे. सॉरी 7 नाही, 6 महिन्याच्या आसपास तुम्हाला वेळ मिळणार आहे. सो तुम्हाला ह्या 6 महिन्याला तुम्हाला एक व्यवस्थित डिफरन्शिएट करावं लागेल की काय काय मला आता करायचं आहे, काय प्रिलिम्सच्या नंतर करायचं आहे, मेन्स प्लस प्रिलिम्सचा अभ्यास कसा करायचा आहे. त्यामुळे आपला पहिलाच प्रश्न असा असणार आहे तुमच्या मनामध्ये की आता मी पूर्व परीक्षा करू की मुख्य परीक्षा त्या ठिकाणी करायची आहे. पूर्व परीक्षा करावी की मुख्य परीक्षा ही सगळ्यात मोठी अडचण आहे. आणि मी तुम्हाला सजेस्ट करेल की जर तुम्ही आता सुरुवातीच्या टप्प्यामध्ये बघा तर तुमचं बॅकग्राऊंड काय, समजा तुम्ही ह्या अगोदर प्रिलिम्स दिलेली असेल आणि तुम्ही पास झालेले असेल तर कदाचित तुम्हाला 1 किंवा 2 महिने सफिशियंट त्या ठिकाणी परत रिव्हाइज करून प्रिलिम्स जायला असू शकतात. जर तुम्ही या अगोदर प्रिलिम्स अभ्यास केला पण प्रिलिम्स तुमची निघालेली नाही, एमपीएससीच्या बाबतीत बोलतोय आपण, तर तुम्हाला माहित आहे की कशामध्ये कुठं कमी मार्क्स मिळत आहेत, अंतर किती आहे, त्यानुसार तुमचा जो कालावधी आहे प्रिपरेशनचा जो 2 ते 3 महिन्याचा त्या ठिकाणी असू शकतो. आणि जे विद्यार्थी नव्यानं आलेले आहेत त्यांना अजिबातच आयडिया नाही प्रिलिम्स कशी असणार आहे, आपण प्रिलिम्स दिलेलीच नाहीये, आता पहिल्यांदाच प्रिलिम्स देतो आहे, पहिलाच अटेम्प्ट आहे, तर अशा विद्यार्थ्यांना अप्रॉक्सिमेटली 4 ते 5 महिने प्रिलिम्सला लागू शकतात. आता तुमची स्पीड किती आहे, तुम्ही किती लवकर त्या गोष्टींना अडॉप्ट करता, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मी मिनिमम 4 महिने या ठिकाणी पकडून चालणार आहे, जेणेकरून तुम्हाला 2 महिने आता इनिशियल फेज मध्ये मेन्सला त्या ठिकाणी मिळणार आहे. आता तुम्ही इथं जर विचार केला तर 1 ते 2 महिन्यात ज्यांचं प्रिलिम्स क्लिअर होण्याची शक्यता आहे त्या विद्यार्थ्यांना मेन्स करता प्रिलिमच्या अगोदर किती वेळ मिळणार आहे, एक साधारणतः 4 ते 5, समजा 4 महिने आपण या ठिकाणी पकडून चालूयात की 4 महिने या विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. त्यानंतर म्हणजे ज्यांची प्रिलिम्स निघत होती, अनफॉर्च्युनेटली यावेळेस ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न निघाली नाही, त्यांना स्विच करायचं आहे, त्यांच्याकरता एक 4 महिने त्यांना सुरुवातीला प्रिलिम्स करता देता येणार, मेन्स करता देता येऊ शकतात. आपण हे अप्रॉक्सिमेटली चालवतो आहे, एक जनरल गोष्ट मी तुम्हाला सांगतो आहे. त्याच्यानंतर हे स्पेशलाइज तुमच्याकरता कसं लागू करायचं हे तुमच्या स्वतःच्या इव्हॅल्युएशनवर, तुमच्या आकलनावरती डिपेंड आहे. तुम्ही तुमच्या प्रिपरेशनला कोणत्या पातळीवरती बघता, तुम्ही किती चांगल्या प्रकारचं प्रिपरेशन केलंय त्याच्यावरती ते सगळ्या गोष्टी अवलंबून आहे. सो ते तुम्हाला कसं लागू करायचं याचा विचार तुम्हाला तुमच्या पातळीवर करावा लागेल. मी एक जनरल तुम्हाला सांगतो आहे की काय काय तुम्हाला पॉसिबिलिटीज त्याच्यामध्ये आहे. इथं समजा आपण चालूया की एक 3 महिने इथं मिळू शकतात आणि इथं एक 2 महिने त्या ठिकाणी मिळू शकतात. आता ह्या सगळ्या लोकांमध्ये 4 महिने, 3 महिने, 2 महिने ज्या विद्यार्थ्यांना मिळणार आहेत ते आता प्रत्येकानं आपल्याला डिसाईड करायचं. नॉट नेसेसरी इतकेच मिळणार आहेत, कधी कधी ह्या केस बाय केस हे व्हॅरीही त्या ठिकाणी होऊ शकतं. आता ह्याला कसं नियोजित करायचं हा एक महत्वाचा प्रश्न आहे की आता आपल्याकडं असलेला वेळ आणि त्या वेळेमध्ये आपण नेमकं काय करायचं. सगळ्यांच्या पुढचा पहिला प्रश्न आहे की पूर्व परीक्षेचा अभ्यास करूयात की मेन्स परीक्षेचा अभ्यास करावा, मुख्य परीक्षेचा अभ्यास त्या ठिकाणी करायचा आहे. जनरली आपण इथं यावेळेस बघतो आहोत तर ऑन एन ऍव्हरेज प्रत्येक विद्यार्थ्याला कमीत कमी 2 महिने तरी असे मिळणार आहेत की ज्यामध्ये तो मेन्सचा अभ्यास करू शकतो. आता 2 महिने जर तुम्हाला मिळत असेल तर मग अर्थातच तिथं परत तुम्हाला आणखीनही काही सब प्रश्न येऊ शकतात. तर पूर्व की मुख्य हा जर तुम्ही जनरल मध्ये हा जर प्रश्न विचारायचा तुम्हाला ठरवलेला असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्हाला इथं मुख्य परीक्षा आता सुरुवातीच्या काही काळ तरी करणं गरजेची आहे. कारण काय की पूर्वच्या नंतर तुम्हाला पूर्व परीक्षेच्या नंतर समजा 3 महिने 4 महिने जरी मिळाले
तरी तो टाइम काही सफिशियंट नाहीये. आणि पूर्व परीक्षा तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की ती तुम्हाला फक्त पास करायचे, क्वालिफाय करून मेन्स करता जायचं आहे. मेन्सचे मार्क्स पकडले जाणार. मेन्स ठरवल की तुम्हाला कोणती पोस्ट मिळणार आहे, तुमचा रँक कसा येणार आहे, तुमचं सिलेक्शन होणार आहे की नाही, हे सगळं मेन्स आहे. तर प्रिलिम्स जो आहे तो एक अडथळा आहे. तो पूर्ण करण्याकरिता तुम्ही 4 महिने मॅक्सिमम 2 महिने मिनिमम हा क्रायटेरिया पकडून जरी चालले तरी तुम्हाला कमीत कमी 2 किंवा जास्तीत जास्त 4 महिने काय मिळणार आहे, मुख्य परीक्षेकरता त्या ठिकाणी मिळणार आहे. तसं ह्या गोष्टी बॅकएंडला डोक्यात ठेवून मुख्य परीक्षा तुम्ही टार्गेट करणं त्या ठिकाणी तितकं संयुक्तिक त्या ठिकाणी ठरू शकतं. आता त्यानंतर सगळ्यात महत्वाचा महिना लक्षात येतोय तुमच्या की आता 2 ते 4 महिने जे काही मिळत आहेत तर यामध्ये आम्ही नेमकं काय करायला पाहिजे. कारण की डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न म्हटलं सगळ्यात पहिले सगळ्यांच्या डोक्यामध्ये एक गोष्ट भरवण्यात आलेली आहे की लिखाण करा, लिखाण केल्याशिवाय काही होणार नाही. आणि मी भरपूर ठिकाणी बघतोय आहे, मार्केटमध्ये आपण बघत असाल की अनेक प्रकारचे आन्सर रायटिंगचे कोर्सेस वगैरे आलेले आहेत. सो माझं बेसिक असं म्हणणं आहे की तुमच्याकडे जर कंटेंटच नसेल तर तुम्ही लिखाण काय करणार. तुमच्या जर कंटेंटच नसेल, तुमचं वाचनच नसेल, तुम्हाला त्या पॅटर्नची समजूतच नसेल तर तुम्ही काय लिहिणार. सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला जर कोणी सांगितलं की पहिल्या दिवसापासून लिहा. आता ऍक्च्युली उत्तर लेखन कसं करावं, उत्तर लेखनाची सुरुवात कशी करावी, त्याचे टप्पे कसे आहेत, ते कसं कसं आपण वाढवत जायचं, किती प्रश्न सुरुवातीला घ्यायचे, किती नंतर घ्यायचे, आणि शेवटाला मुख्य परीक्षेला जायच्या अगोदर कसं उत्तर लेखन करायचं, त्याच्यावर एक विस्तृत असं एक व्हिडिओ आपण 1-2 तासापर्यंतचा बनवलेला आहे. तो आपल्या युट्यूब चॅनलवरती आहे. काहींनी ते बघितलं असेल, काहींनी नसेल बघितलं. तिकडं आय सेक्शन मध्ये, इन्फॉर्मेशन सेक्शन मध्ये त्याची लिंक देतो आहे, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो आहे, तोही बघून घ्या. परंतु माझं बेसिक तुम्हाला प्रश्न आहे की तुमच्याकडे जर कंटेंटच नसेल तर तुम्ही लिहिणार कसं. सो कंटेंट जनरेट करणं, कंटेंट मिळवणं, जनरेट करण्यापेक्षा कलेक्ट करणं, त्याच्या नोट्स बनवणं. जर नोट्स बनवणं पॉसिबल नसेल तर ऍटलीस्ट शॉर्ट नोट्स बनवून 1 शब्द 2 शब्दावरती तुम्हाला ते पूर्ण वाक्य फ्रेम करता येतंय का, तुमच्या लक्षात राहत आहे का. मेन्सला जो तुम्हाला लिमिटेड टाइम मिळतो त्याच्यामध्ये रिव्हिजन करण्याकरिता काही तुमच्याकडे असायला हवं की मी हे अमुक वाचलेलं आहे. आता आयडियल सिच्युएशन मध्ये आम्ही सजेस्ट करतो की तुम्ही पहिल्यांदा फर्स्ट रिडिंग करा, त्याच्यानंतर सेकंड रिडिंग मध्ये तुम्ही नोट्स काढा. परंतु आता अर्थातच जे पूर्ण नव्याने तयारी करतात त्यांच्याकडे इतका वेळ नाही. सो तुम्हाला जे महत्वाचे टॉपिक्स वाटत आहेत, ज्या गोष्टी करंट मध्ये आहेत, त्याचं बेसिक कुठंतरी असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्या नोट्स काढणं आहे, तुम्हाला ते वाचणं आहे. आता हे वाचनामध्येच तुमचा खूप वेळ त्या ठिकाणी जाऊ शकतो. त्यामुळे बेसिकली सगळ्यात पहिले लिखाण करायचं का वाचन, हा जर प्रश्न तुमच्या मनामध्ये येत असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्हाला आता सर्वात पहिले काय करायचं आहे तर तुम्हाला वाचन करायचं. कमीत कमी 1 महिना इंटेन्सिव्ह रिडिंग करायची आहे. जे काही सोर्सेस तुम्हाला तुमचे सब्जेक्ट टीचर सांगतायत, बुक लिस्ट वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्स वरती असतील, बाकीच्या जे काय आहे त्याच्या आपण बुक लिस्ट त्या ठिकाणी दिलेल्या आहेत, त्याही तुम्ही बघू शकता. आपल्या वेबसाईटवर UPSC मराठीवरही आपण ते दिलेलं आहे, तिथेही तुम्ही त्या बघू शकता. ऑप्शनलच्या हे वेबसाईट ज्या बुक लिस्ट आहेत त्या आपण दिलेल्या आहेत, तेही तुम्ही तिथे बघू शकता. सो सगळ्या बुक लिस्ट तुम्ही बघणं, त्याच्यातनं योग्य सोर्सेस कोणते आहेत, तुमचे जे काही फॅकल्टी असेल तुम्ही माझ्याशी कन्सल्ट करू शकता. आमच्याकडे सह्याद्री अनेक टीचर्स आहेत, त्यांच्याशी तुम्ही कन्सल्ट करू शकता. तुमचे इतर कोणते टीचर्स असतील त्यांच्याशी कन्सल्ट करून ऑप्टिमाइज सोर्सेस ठरवणं गरजेचं आहे. काही जनरल सोर्सेस मी तुम्हाला आताही सांगू शकतो, परंतु आता त्याच्यावर आपण जर चर्चा करत गेलो तर ते वेगळ्या प्रकारचं डिस्कशन त्या ठिकाणी होईल. त्याच्यावरही आपण चर्चा नंतरच्या काळामध्ये करणार आहोत किंवा याच्या अगोदरही आपण त्याच्यावरती चर्चा केलेली आहे. त्याच्याही व्हिडिओज आपले प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहे, तुम्ही तेही बघू शकता. बेसिकली तुम्हाला कंटेंट मिळवणं आहे. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला ज्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, आता तुमच्याकडे काय आहे, तुमच्याकडे UPSC हा एक आता बेंचमार्क आहे. UPSCच्या पूर्व परीक्षा बघणं, तुम्ही जो काही अभ्यास करता आहात, जो काही घटक वाचता आहात, तर तुम्ही हिस्ट्रीमध्ये जर समजा पोस्ट गांधी पिरियड मध्ये म्हणजे गांधी भारतात आले 15 मध्ये आणि त्याच्यानंतरचा जो कालखंड आहे तो गांधी जाईपर्यंत 48 पर्यंतचा जो कालखंड आहे, यामध्ये गांधींनी भारतामध्ये काय काय केलेलं आहे, त्यांचा भारतीय स्वातंत्र्य लढ्यावर कसा इन्फ्लुएन्स आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत. त्याकरता तुम्ही ज्या प्रकारे फॅक्च्युअली वाचत होता आजपर्यंत, मी कन्सिडर करतो की जे विद्यार्थी MPSC ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न करता अभ्यास करत होते त्यांच्याकरता सांगतोय की
तुम्ही आतापर्यंत जसं फक्त फॅक्च्युअली वाचत होता किंवा थोडंफार अनालिटिकल बघत होता, तर आता थोडंसं आपल्याला ती डायरेक्शन चेंज करायची गरज आहे. सो त्या प्रकारे तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींकडे बघणं गरजेचं आहे. तुम्ही जे पुस्तकं आतापर्यंत वाचलेले आहेत त्यामध्ये समजा जे स्टॅटिक सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये फार रिसोर्सेस मध्ये अनालिटिकली जर तुम्हाला बघायचं झालं तर करंट बेस काही रिसोर्सेस ऍड होतील, काही नवीन पुस्तकं तुम्हाला घ्यावी लागतील आणि काही जे सोर्सेस ऑलरेडी अवेलेबल आहे, म्हणजे हिस्ट्रीचे जे सोर्सेस आहेत ते बऱ्यापैकी ऑलरेडी अवेलेबल आहेत, त्यातनं तुम्ही अभ्यास केला असं तर तो तुम्हाला आताही फायद्याचा ठरू शकतो. जॉग्राफीच्याही बाबतीत तेच आहे, कारण त्याच्यामध्ये स्टॅटिक सब्जेक्ट मध्ये इतकं काही चेंज होत नाही. पॉलिटीला तुम्हाला परत एक अनालिटिकल पर्स्पेक्टिव्हनं ह्या सगळ्या गोष्टींकडे बघणंही गरजेचं आहे. त्यानंतर IR हा तुम्हाला एक टोटली नवीन सब्जेक्ट असेल की पहिले तुम्ही फक्त एमपीएससी मध्ये ऑर्गनायझेशन वगैरे बघितले असतील, तर इथं टोटली इंटरस्टेट रिलेशन्स आहेत, त्याचे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहेत, फॉरेन पॉलिसी काय आहे, परराष्ट्र धोरणाचे वेगवेगळे अंग काय आहेत, सॉफ्ट डिप्लोमसी काय आहे, कल्चरल डिप्लोमसी काय आहे, हे सगळे अँगल त्या ठिकाणी आहेत. त्यानंतर जर तुम्ही इकॉनॉमिक्स मध्ये गेलात तर इकॉनॉमिक्स मध्ये तुम्हाला आता फक्त जीडीपी कसा आहे काय त्याची व्याख्या इथं थांबून चालणार नाहीये, तर सेक्टर स्पेसिफिक काय चेंजेस होत आहेत, गव्हर्नमेंट काय योजना आणते आहे, त्याचा इफेक्ट काय होतो आहे, एखाद्या सेक्टरमध्ये कंटिन्युअस जी ग्रोथ होते आहे तर तिच्या मागचे कारण काय आहे, कंटिन्युअस डिक्लाइन असेल तर कारण काय आहे, जी इकॉनॉमिक सिच्युएशन आहे, मायक्रो इकॉनॉमिक सिच्युएशन आहे तिला इन्फ्लुएन्स करणारे घटक कोणते आहेत, त्याचा कसा परिणाम होतो आहे, US-एड सारख्या गोष्टी असू शकतात, गॅट सारखे गोष्टी असू शकतात, ह्याचा काय फरक पडतो आहे, क्लायमेटच्या दृष्टीनं समजा एन्व्हायरमेंटच्या दृष्टीने अभ्यास करायला लागला तर एन्व्हायरमेंटमध्ये आतापर्यंत आपण ज्या कन्सेप्च्युअल प्रश्न बघत होतो किंवा डेफिनेशन बेस आपण अभ्यास जास्त करत होतो, इथं आता तुम्हाला पॉलिसी लेवलला अभ्यास करणं गरजेचं आहे. तर पॉलिसी लेवलला आपला अभ्यासाचा जो पॅटर्न होता तो आता तुम्हाला चेंज करणं गरजेचं आहे. की समजा तुम्ही पहिले त्याच्या आकडेवारीवरती CRZ-चे रूल्स काय आहेत, किती डिस्टन्स असतं, ह्या फॅक्च्युअल गोष्टी तुम्हाला लागणारच आहे, त्याचा तुम्हाला फायदा होणारच आहे, परंतु त्याच्यावरचा भर तुम्हाला कमी करावा लागेल आणि तुम्हाला अनालिटिकल पर्स्पेक्टिव्ह मध्ये विश्लेषणात्मक पातळीवरती जास्त विचार या सगळ्या गोष्टींचा करावा लागेल. आणि काही जे सब्जेक्ट आहेत GS मधले, समजा पहिल्या पेपरमध्ये भारतीय समाज आहे, दुसऱ्या पेपरमध्ये गव्हर्नन्स जो शासन व्यापार ज्याला आपण म्हणतो तो आहे, त्याच्यानंतर सोशल जस्टिस आहे, इंटरनॅशनल रिलेशन आहे, हे टोटली डिफरंट आहे. GS3 मध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला एन्व्हायरमेंट ऑलरेडी होतं, सायन्स टेक ऑलरेडी होतं, इकॉनॉमिक्स ऑलरेडी होतं, तुम्हाला तिथे इंटरनल सिक्युरिटी अंतर्गत सुरक्षा आणि डिझास्टर मॅनेजमेंट जे आहे, आपत्ती व्यवस्थापन, हे 2 नवीन सब्जेक्ट ऍड झालेले आहेत. GS4 कम्प्लिटली नवीन आहे, नीतिशास्त्र, त्याच्यावरती तुम्हाला जास्त भर देणंही गरजेचं आहे. त्यानंतर निबंधाचा जो पेपर आहे जो तुम्हाला आता लँग्वेज मध्ये लिहावा लागत होता तो टोटली चेंज होऊन गेला आहे. आता त्याला पूर्ण सेपरेट निबंध तुम्हाला एक 250 मार्कामध्ये, आत्ताचा जर पॅटर्न युपीएससीचा जर एमपीएससीनं फॉलो केलं तर 100 मार्काचे 2 निबंध त्या ठिकाणी येऊ शकतात. सो त्या प्रकारे तुम्हाला इतका एक 1200 शब्दांचा निबंध कसा लिहायचा ह्याचंही तुम्हाला एक ब्रेनस्टॉर्मिंग करणं गरजेचं आहे. आणि शेवटाकडे तो तुमचा ऑप्शनल हा एक नवीन टोटल सब्जेक्ट आहे किंवा ऑप्शनलची तयारी कशी करायची वगैरे, तर ह्या सगळ्या गोष्टी करता तुम्हाला काय लागणार आहे, कंटेंट लागणार आहे. आणि ह्या कंटेंट करता तुम्हाला सोर्सेस पहिले वाचावे लागतील. त्यामुळे लिखाणाच्या भानगडीमध्ये मी तरी सजेस्ट करेल की आत्ता लगेच पडू नका, कमीत कमी 1 महिना पूर्ण वाचा, एनसीईआरटीतनं स्टेट बोर्डातनं तुमचा बेस कव्हर करा आणि एकदा तुम्हाला बेस चांगला झाला तर छोटे छोटे प्रश्न लिहायला सुरुवात करा. समजा दररोज एखादा प्रश्न लिहिला आहे, 2 प्रश्न लिहिलेला आहे, विकेंडला 5 प्रश्न लिहिलेले आहेत, ते पीयर मध्ये चेक करून घेणं असेल किंवा कोणी जर फॅकल्टी तुम्हाला अवेलेबल असेल त्यांच्याकडनं चेक करून घेणं असेल, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही हळूहळू करणं गरजेचं आहे. पण सुरुवातीला लगेच लिखाण करू नका, कारण त्याच्यामध्ये मॅक्झिमम वेळेस असं होऊ शकतं की तुम्ही अंडर प्रेशर येऊन तुम्हाला असं वाटू शकतं की हे काय आपल्याला जमणार नाहीये, आपण लिखाण करू शकणार नाही. सो ही गोष्ट बॅक ऑफ द माइंड ठेवून तुम्हाला ही प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. त्यामुळे मी सजेस्ट करेल की सुरुवातीला 1-1.5 महिना तुम्ही सगळं मटेरियल कलेक्ट करा, त्याच्यामधनं वाचा, नोट्स काढा, नंतर रिव्हाइज करून मग त्याची आन्सर रायटिंग करायला सुरुवात करा. प्रश्नही आता मार्केटमध्ये चित्रविचित्र प्रश्न येतील, त्यांच्या मागे पडू नका. युपीएससीचे जे सुरुवातीचे पेपर्स होते ते तुम्ही लक्षात घ्या, तसे पेपर येण्याची शक्यता ही जास्त आहे. तर ते पेपर वाचा, त्याच्यात ते प्रश्नांचे उत्तर तुम्ही कसे लिहिले असते ते लिहून बघा. मित्र मैत्रिणी तुमचे जे असतील सोबत अभ्यास करणार त्यांच्यासोबत चेक करा, डिस्कस करा आणि
आत्ताचं जे तुमचं जे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये ज्या प्रकारचं डिस्कशन होतं ते थोडंसं तुमचं आता चेंज होण्याची ही शक्यता आहे. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्हाला हे नियोजन करायचं आहे. आणि जर समजा तुम्ही त्या ठिकाणी आलात की तुम्ही आता वाचन सफिशियंट झालं आहे तर मग लिखाणाकडे शिफ्ट व्हायलाही काही गरज नाहीये, हरकत नाहीये की तुम्ही लिखाणही करू शकता. नंतर 3 महिने हे 2 महिने कमीत कमी 3 महिने असं जर आपण जर पकडून चाललो तर तुमच्याकडे एक नाही काय म्हटलं तर प्रिलिमचा अभ्यास करताना तुमच्या बॅक ऑफ द माइंड एक गोष्ट असणं गरजेची आहे की तुम्हाला आता प्रिलिम्सच्या सोबतच मेन्सचा अभ्यास थोडा थोडा कव्हर करणं गरजेचं आहे. समजा तुम्ही एन्शियंट मिडिएवल आणि मॉडर्न हिस्ट्री वाचत असाल तर तुम्हाला मेन्स मध्ये कसे प्रश्न येऊ शकतात त्याच्याकरता एक सोबत एक वही ठेवून त्याच्यात एक तुमचे किंवा ब्लँक पेजवर लिहिणं आता सुरू करा, कारण की पेपर ब्लँक पेजचा असतो, तो लाइनिंग वाला पेपर येण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे जर तुम्हाला मोकळ्या पेजवर कसं लिहिता, किती शब्द तुमच्या एका पेजवर मावतात वगैरे हे आपण ऑलरेडी उत्तरलेखनामध्ये डिस्कस केलेलं आहे. पण मी सजेस्ट करतो की नोट्सही तुम्ही ब्लँक पेजेस वरती काढायला सुरुवात करा. आणि नोट्स काढताना काय करायचं आहे की आता हे प्रिलिम्स मध्ये जरी वाचतो आहे तर हे मेन्सला कुठेतरी काम येऊ शकतं, मग त्याच्या मेन्सच्या तुमच्या एक सेपरेट नोट्सही तयार होतील. म्हणजे स्टॅटिक वाला जो पोर्शन आहे की ज्याच्यामध्ये हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, पॉलिटी असेल, सायन्स अँड टेक आहे, एन्व्हायरमेंट आहे, इकॉनॉमी आहे, तर हे जे पेपर आहे, हे जे विषय आहेत तर हे तुमच्या सायमल्टेनियसली तयार होतील, याच्या नोट्सही तयार होतील. मेन्सच्या वेळेस तुमच्यावर प्रेशरही एक्स्ट्राचं येणार नाही. सो ह्या गोष्टी सायमल्टेनियसली करण्याचा प्रयत्नही तुम्हाला करणं गरजेचं आहे. प्रिलिम्स आणि मेन्सचा अभ्यास सायमल्टेनियसली स्टॅटिक विषयांकरता. मग त्याच्याकरता तुम्हाला काय लक्षात येत आहे की हे जर तुमचं पुढच्या 4 महिन्यात किंवा 3 महिन्यात होणार असेल तर तुम्हाला मिळणारे 2 किंवा 4 महिने 3 महिने ह्याच्यात तुम्ही काय करणार आहात की ह्याच्यात आपण जे नवीन विषय बोललो, म्हणजे समजा इंडियन सोसायटी असेल, गव्हर्नन्स असेल, त्याच्यानंतर सोशल जस्टिस असेल, IR आहे, इंटरनल सिक्युरिटी आहे, त्याच्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट आहे आणि GS4 हे जे विषय आहेत प्लस तुमचा ऑप्शनल. तर हे विषय तुम्हाला काय करायचे आहेत हे तुम्हाला सुरुवातीला करायचे आहेत. म्हणजे हे जे पुढचे आणि काय की तुम्हाला ज्यावेळेस एक स्विच करता तर स्विच करताना आपल्यामध्ये काय की जुनच वाचायला लागलो ना तर आपण परत त्याचं पर्स्पेक्टिव्ह वाचण्याची शक्यता आहे. त्यामुळे जे टोटली डिफरंट विषय आहेत ते तुम्ही सुरुवातीला वाचायला सुरुवात करायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला एक तर ते बोरिंग वाटणार नाही, दुसरं ते वाचताना तुम्ही काहीतरी नवीन वाचताय तर तुम्ही त्याला एक नवीन पर्स्पेक्टिव्ह वाचणार आहात. तुम्ही तिथं परत फॅक्ट्स कडे जाणार नाहीये, तुम्ही थोडंसं आकलनात्मक दृष्ट्या कसे प्रश्न येऊ शकतात, विश्लेषण कसं करायचं आहे, कीवर्ड्स नुसार कसं त्याचं एक्सप्लेनेशन असेल तर कसं उत्तर लिहायला हवं. आता हे पुढच्या टप्प्यामध्ये जसं जसं तुमचा अभ्यास होईल तसं तुम्हाला लक्षात येईल. आणि तुमचा अभ्यासाचा जो पॅटर्न आहे तो या सगळ्या विषयांमध्ये थोडासा तुम्हाला सुरुवातीला सेट होण्याकरता मदत त्या ठिकाणी करणार. तर सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही टार्गेट करायला पाहिजे. पहिल्या याच्यामधलं आपण एक वर्ल्ड हिस्ट्री एक आपलं राहून गेलं आणि तसं पाहिलं गेलं तर आर्ट अँड कल्चर जे प्रिलिम्सलाही येतं पण MPSC प्रिलिम्स मध्ये जास्त काही फोकस होत नाही, त्यामुळे तो एक विचार पकडून घेऊया. आर्ट अँड कल्चर आणि वर्ल्ड हिस्ट्री ही याच्यात नवीनच आहे, त्यामुळे ह्याचाही तुम्हाला अभ्यास सुरुवात करायची आहे आणि त्यानुसार तुम्हाला ते कामं करावी लागणार आहेत. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट जी राहून गेलेली आहे ती म्हणजे निबंधाची तयारी कशी करायची याच्यावरही मी येणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्याच्या नंतर तुम्हाला आता लक्षात आलेलं असेल की सुरुवातीला एक तर वाचन करायचं आहे, वाचनामध्ये नवीन विषय पकडायचे आहेत, ते वाचन करायचं आहे जेणेकरून तुम्हाला प्रिलिम्सला जाताना एक थोडासा कॉन्फिडन्स असेल. जर तुमचे नवीन विषय झाले नाहीत तयार, त्याच्यावर तुमचं वाचन झालं नाही तर तुम्हाला लेटर फेज मध्ये एक प्रेशर येण्याची शक्यता आहे की माझं मेन्सच नाही झालेलं, आता प्रिलिम्स पास होऊनही माझ्याकडनं काय होणार आहे. आणि कदाचित तुम्हाला याची आयडिया नंतर येईल, परंतु अशा भरपूर विद्यार्थी असतात की जे मेन्स माझी प्रिपेअरच झालेली नाहीये, ह्या प्रेशर मध्ये प्रिलिम्स मध्ये ह्याचं टेन्शन घेऊन त्यांचा प्रिलिम्सचा अभ्यास होतो. त्यामुळे थोडंसं रिलॅक्स राहा, अभ्यास केलेला आहे, हे करतो आहोत हे डोक्यात ठेवून या सगळ्या गोष्टी करा जेणेकरून तुम्हाला एक प्रेशर अननेसेसरी प्रेशर येणार नाही आणि तुम्हाला चांगल्या प्रकारचं परफॉर्मन्सही तुमच्या प्रिलिम्स आणि मेन्स मध्ये देता येईल. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही वाचनाच्या दृष्टीनं लिखाणाच्या दृष्टीनं लक्षात ठेवा.
आफ्टर प्रिलिम्स तुम्हाला लिखाणच करायचं आहे. आफ्टर प्रिलिम्स तुमचं टॉपिक वाचणं, लिखाण करणं, टॉपिक वाचणं, लिखाण करणं. आयडियली आपण सजेस्ट करतो की तुम्ही नोट्स तयार करून ठेवा, नोट्स वाचा, पेपर द्या, नोट्स वाचा, पेपर द्या. परंतु आता ते शक्य नाहीये. त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन की नंतरही आपल्याला लिखाण करायचं आहे, परंतु त्यावेळेसही वाचन प्लस लिखाण असं एक आपलं बॅलन्सही असणार आहे. त्यामुळे ही गोष्ट तुमची क्लिअर झाली असावी. आता आणखीन एक भरपूर विद्यार्थ्यांमधला प्रश्न आहे की वैकल्पिक विषय सुरू करू की सामान्य अध्ययनाचा सुरुवात आता आम्ही करायला पाहिजे. जो सुरुवातीचा काळ आहे ह्यामध्ये आता तुमचं कसं, काही विद्यार्थ्यांचं काय असतं की मी एक विषय घेणार, तो पूर्ण संपवणार, मग स्विच करणार. काही विद्यार्थ्यांचं असं असतं जे बेसिकली मीही प्रेफर करतो की मी एकाच वेळेस 3 ते 4 सब्जेक्ट वाचतो, प्रत्येकाला एक थोडं वेळ दिला तर तो काय की सायमल्टेनियसली ते सगळे विषय आपले होत राहतात आणि आपल्यावर अननेसेसरी प्रेशरही येत नाही. आणि ह्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट महत्वाची आहे, म्हणजे ह्या प्रकारची स्ट्रॅटेजी वापरण्यामधली आणखीन एक गोष्ट आहे, ती म्हणजे तुमचा एक जो पेपर तुम्ही जे एका दिवसामध्ये ज्यावेळेस तुम्ही GS1 आणि 2 देणार आहात आणि एका दिवसामध्ये 3 आणि 4 देणार आहात, तर ह्या वेळेस कमीत कमी तुम्हाला इतिहास, भूगोल, समाज, भारतीय समाज, IR, पॉलिटी, कॉन्स्टिट्यूशन, सोशल जस्टिस, म्हणजे असं एक तुम्हाला 7-8 विषय तुम्हाला द्यायचे आहे. एका दिवसामध्ये 7-8 विषयांवरती लिखाण करायचं आहे. सो त्या दृष्टीनेही हे गरजेचं आहे की तुम्ही एका दिवसामध्ये किती वेगवेगळे विषय वाचता, किती वेगवेगळ्या विषयाच्या भाषेसोबत तुम्ही अडॉप्ट करता, जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस उत्तर लिहाल तर तुम्हाला एक मल्टी डायमेन्शनल पर्स्पेक्टिव्ह ते लिहिता येणार आहे. सो ही एक मेथड आहे की ती तुम्ही वाचनामध्ये अवलंबू शकता. आणि जर ही मेथड वापरणार असतात तर तुम्हाला हा प्रश्न येण्याची शक्यता नाहीये. कारण की इथं तुम्ही काय करणार, बॅलन्स करणार. समजा दिवसात एक तुमच्या 10 ते 12 तास अभ्यास होत असत, आपण पकडून चालूया की 10 तासाचा तुमचा जर एक शेड्यूल बसत असेल तर 10 तासामध्ये तुम्ही सामान्य अध्ययन किती मार्काला येणार आहे. आता भरपूर वेळेस काय होतं की विद्यार्थी म्हणतात मी ऑप्शनलला खूप मार्क घेतो, सामान्य अध्ययन ऑन एन एव्हरेज मार्क येऊन जातील. परंतु असं होत नाही. तुम्हाला त्याच्या मिळणारे गुण त्यानुसारच त्याला वेटेज देणं गरजेचं आहे. समजा सामान्य अध्ययन 4 जर पेपर पकडले तिथून तुम्हाला 1000 मार्क्स येणार आहेत, ऑप्शनलचे 2 पेपर पकडले तर इथनं 500 मार्क येणार आहेत. तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की सामान्य अध्ययन आणि ऑप्शनलला येणाऱ्या मार्क्सच्या दृष्टीनंच त्याला वेळ तुम्हाला या 10 तासामध्ये डिस्ट्रीब्यूट करता आला पाहिजे. आता जर आयडियली बघायला गेलं तर तुम्हाला वैकल्पिक विषयाला जितका वेळ देणार आहे त्याच्या दुप्पट वेळ तुम्हाला इथं देणं अपेक्षित आहे. पण मी सजेस्ट करेल, समजा ऑप्शनलच्या संदर्भामध्ये काही एकतर आपण नवीन वाचतो आहे, त्याच्यात तुमची काठिण्य पातळी ही जास्त असणार आहे. कमीत कमी मास्टर्स लेवलची तुमच्याकडनं लिखाणाची अपेक्षा ऑप्शनल मध्ये असणार आहे. तो मी असं सजेस्ट करेल की 10 तास जे तुमच्याकडे आहे त्यामध्ये तुम्ही 4 तास ऑप्शनलला द्या, 6 तास तुमचे सामान्य अध्ययनाला जायला हवेत. आणि वीकेंडला तुम्ही त्याचं रिव्हिजन करू शकता. एसे करता जे आर्टिकल्स वेगवेगळे, समजा तुमचं मीडियम इंग्लिश असेल तर इंग्लिशमध्ये जे लिटरली पर्स्पेक्टिव्ह, लिटरेचरच्या पर्स्पेक्टिव्हने जे काही लिखाण आहेत ते मराठीमधल्या ज्या पुरवण्या येतात रविवारच्या आणि शनिवारच्या त्या वाचणं असेल तर त्यातनं एक तुमचा आयडिया डेव्हलपमेंट होईल. लँग्वेज तुमच्या लक्षात येईल की कशी लँग्वेज आपल्याला लिहायची आहे, एंगेजिंग लँग्वेज कशी लिहायची आहे, कनेक्टिव्ह सेंटेन्सेस कसे वापरायचे आहेत. तो निबंधाचा एक जो विषय आहे तो तुम्हाला तिथं टॅकल करतात. त्याचं कसं निबंधाचं प्रिपरेशन करावं त्याचाही व्हिडिओ आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. त्याच्यामध्ये आपण त्याच्यावर विस्तृत बोललेलं आहे. सो तुम्ही एक असं एक शेड्यूल जर बनवलं तर कमीत कमी तुमच्या ऑप्शनलचा एक पेपर आणि GS मध्ये जे टोटली नवीन आहे त्याची एक रीडिंग तुम्ही 2 ते 3 महिन्यामध्ये कम्प्लीट करू शकता. एक तुम्हाला एक थोडासा आयडियल आहे. समजा हे झालंही नाही तरी तुम्ही मेजर जो पोर्शन समजा GS4 असेल, निबंध असेल आणि वर्ल्ड हिस्ट्री, IR वगैरे जरी तुम्ही संपवलं तर नंतर तुम्हाला ते सोपं जाईल. प्रिलिम्स निघाल्याच्या नंतर मी मेन्स करतो हा पॅटर्न आता उरलेला नाही. ऑब्जेक्टिव्ह मध्ये तशी सिच्युएशन काही वेळेस विद्यार्थ्यांनी पारही केलेली आहे. आता तिथंही तुम्हाला मेन्स अगोदर करणं गरजेचंच होतं जर तुम्हाला चांगला रँक मिळवायचा असेल तर. परंतु कधी कधी ते होऊनही जातं. पण मेन्स मध्ये तशी शक्यता थोडीशी कमी असल्या कारणानं तुम्हाला 1 ते 2 महिने मेन्सला देणं नेसेसरी आहे, गरजेचं त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर आता हे एकदा तुम्हाला आयडिया क्लिअर झालेली आहे की व्यवस्थित तुम्हाला वेळेचं डिस्ट्रीब्युशन करणं गरजेचं आहे. निबंधाचं काय करायचंय, निबंधाचं विस्तृत लेक्चर आपण घेतलेलं आहे, तरी मी तुम्हाला एक जनरल काय करायला पाहिजे ते तुम्हाला इथं सजेस्ट करणार आहे.
सगळ्यात पहिले एक तर हे लक्षात घ्या की तुम्हाला निबंध हा किती मोठा लिहायचा आहे. 1200 शब्दाचा निबंध तुम्हाला ज्यावेळेस लिहायचा असतो त्यावेळेस तुम्हाला तशी त्या लेवलची तयारी करावी लागणार आहे. आणि निबंध हा स्कोरिंग त्या ठिकाणी असलेला हवा. आता मागच्या काही काळामध्ये युपीएससीनं जसं तत्वज्ञानात्मक प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे, फिलॉसॉफिकल एसेज यायला सुरुवात झाली आहे, तेव्हापासून एसेचे जे मार्क्स आहेत ते बऱ्यापैकी कमी झालेले आहेत विद्यार्थ्यांचे. परंतु सुरुवातीच्या काळामध्ये खूप चांगले स्कोरही आलेले होते. पण तुम्हाला ऍव्हरेज पेक्षा जास्त मार्क टार्गेट करणं एसेला गरजेचं आहे. तुमचं टार्गेट कुठं कुठं असलं पाहिजे. GS2 आहे, एसे आहे, GS4 आहे आणि तुमचा ऑप्शनल आहे. आता GS3 का म्हणत नाही, कारण GS3 खूप डायनेमिक आहे, एकाच वेळेस खूप टेक्निकल विषय आहे, त्यामुळे ते थोडंसं जड जातं. प्लस तुमचा GS1 जो आहे त्याच्यामध्येही तोच प्रॉब्लेम आहे की तुम्हाला हिस्ट्रीच्या किंवा इतरही बाबतीमध्ये जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला ते कलेक्ट करणं, ते तिथं रिफ्लेक्ट करणं थोडंसं टफ जातं. परंतु आता एक ट्रेंड आलेला आहे की UPSC मध्ये GS1 लाही 120-130 मार्क विद्यार्थ्यांनी मिळवलेले आहेत. सो ते जर तुम्ही व्यवस्थित प्लॅन केलं प्रिलिम्स मेन्स मध्ये तर ते येऊ शकतात, ते येणार नाहीत असं नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. निबंधाच्या बाबतीत तुम्हाला सगळ्यात पहिले तुम्ही ज्या भाषेमध्ये पेपर लिहिणार आहे, इंग्लिश किंवा मराठी, तर त्या भाषेमधलं वाचन तुमचं वाढलं पाहिजे. मग तुम्ही जर मराठीत देत आहात तर मराठीमध्ये जे अग्रलेख असतील किंवा संपादकीय लेख येत असतील, महाराष्ट्र टाइम्स आहेत किंवा लोकसत्ता आहे, तर यातले जे मी लीड आर्टिकल्स आहेत ते वाचणं. आता ते बी तुम्हाला वाचल्याच्या नंतर लक्षात येतं की हे तुमच्या कामाचं आहे की नाही. जे कामाचं नाही ते वाचायचं अजिबात नाहीये. सो कामाच्या गोष्टी वाचा ज्याच्यात तुमची भाषाही सुधरल आणि तुमचा करंट अफेअर्स हे अपडेट होणार आहे. एकाच गोष्टीकडे वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हने बघण्याकरता काही तुम्हाला एक नवीन दिशाही तिथनं मिळणार आहे. सो पेपर वाचणं गरजेचं आहे आणि पेपर वाचून तुम्हाला भाषेच्या वरती कमांड त्या ठिकाणी मिळवता येणार आहे. त्याच्यानंतर विकेंडला, दर विकेंडला ज्या पुरवण्या येतात त्या पुरवण्या वाचणं गरजेचं आहे. आणि दर विकेंडला सुरुवातीला समजा एक 200 शब्द तुम्ही एखाद्या विषयावर लिहिता, नंतर त्याला तुम्ही 400 शब्द करा, त्याच्यानंतर त्याला 800 शब्द करा, त्याच्यानंतर त्याला 1200 शब्दांपर्यंत घेऊन जा आणि एखाद्या वेळेस महिन्यात 2 महिन्यात एखाद्या वेळेस तो 1500 पर्यंतही निघून बघा. आता ऍक्च्युली हे काय करायचं, 1500 पर्यंत निघून बघायचं. ही एक्सरसाइज मी याच्याकरता सजेस्ट करतोय की अंडर प्रेशर तुम्ही 1500 1200 शब्दांवरती कसे येणार आहेत. 10% एरर स्टँडर्ड आहे. त्यामुळे तुम्ही जर 1200 शब्दांचा एसे आला तर तो तुम्ही 1080 शब्दांपासून 1320 शब्दांमध्ये कुठेही तो थांबवू शकता. तुमच्या मार्क्सवर वर्ड्सच्या मानानं काही इफेक्ट होणार, अर्थातच तुमच्या क्वालिटीवर सगळं डिपेंड आहे, परंतु शब्द संख्येकरता तुम्हाला काही इश्यू येणार नाहीये. ते 10% एरर तुम्ही त्याच्यात पकडून चालू शकता. एसे करता तुम्हाला सगळ्यात पहिले वाचन, तुम्ही ज्या भाषेत लिहिणार आहे ते त्या भाषेतील बारकावे समजून घेणं आणि त्याच्यावरती मग तुम्ही स्वतः तयारी करणं आणि ते नंतर इव्हॅल्युएट करणं, चर्चा करणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडनं अपेक्षित त्या ठिकाणी आहे. आता याच्यामध्ये मला भरपूर वेळेस विद्यार्थी विचारतात की सर तुमचे काही एसे असतील तर द्या. आता ह्याच्यात एक महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही कॉपी करू शकत नाही, एसे कॉपी करू शकत नाही. अर्थात आता मी काही विद्यार्थ्यांना एसे दिलेही होते तर त्यांना त्याचा फायदाही झाला. तर ते फक्त तुम्हाला एक सिच्युएशन आहे की बाबा असा एसे आला तुम्ही असं लिहू शकता, पण ते प्रत्येकाच्या स्टाईलवर आहे. प्रत्येकाची स्टाईल डिफरंट असते, त्या स्टाईलनुसार त्यांना तो एसे लिहिणं गरजेचं आहे. तुम्ही असं म्हणू शकत नाही की आता मी असा एसे लिहिला, मी असाच एसे पुढच्या वेळेस लिहिणार आहे, कारण तुम्हाला टॉपिकही वेगळा येऊ शकतो, रेफरन्सेसही वेगळे चेंज होऊ शकतात. त्याच्यावरती प्रत्येक गोष्टीला सिच्युएशनली खूप वेगवेगळ्या अँगलनेही बघता येणार आहे. सो त्यानुसार तुम्हाला निबंध जे आहे त्याची तयारी स्वतः सुरू करणं गरजेचे आहे. ती हळूहळू बिल्ड होईल. मी तुम्हाला सजेस्ट करेल की 3 महिने कमीत कमी पूर्वपरीक्षेच्या अगोदर ही प्रॅक्टिस तुम्ही चालू ठेवा आणि पुढचे नंतर मेन्सच्या वेळेसचे 3-4 महिने सो निबंधाला एक डिसेंट स्कोर येण्याकरता तेवढं पुरेसं आहे. आता जुन्यांसाठी पूर्णतः नवीन म्हणजे काय, तर जे विद्यार्थी आता ही आपण सुरुवातीलाच मी ते 3 जे कंपार्टमेंट केले होते विद्यार्थ्यांचे, त्याच्यामधला जो पहिला कंपार्टमेंट होता की जे पहिल्यापासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी करतात पण ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची तयारी करत होते, त्यांच्याकरता हे सेगमेंट ठेवलेलं होतं. आणि ऍक्च्युली ह्याच्यावर आपण ऑलरेडी चर्चा केलेली आहे की नवीन जे विषय आहेत ते वाचणं, त्याच्यानंतर जे आता नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी
रेग्युलर जे विषय आहेत ते वाचायला सुरुवात केली तर काय हरकत नाही, ते मेन्सच्या दृष्टीने वाचा. पण सजेस्ट करेल की जे प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हीला आहेत ते विषयाला आता सुरुवातीला हात घालू नका, कारण ते प्रिलिम्सला तुम्हाला परतही वाचायचे आहे. त्यामुळे जे जुने विद्यार्थी आहेत त्यांनी जे नवीन एलिमेंट ऍड होत आहे, समजा तुमच्याकरता GS4 ऑप्शनल टार्गेट असेल तर तुम्ही GS4 आणि ऑप्शनल वरच सुरुवातीचे 2 महिने फोकस करा. ते चांगलं झालं की मग तुमच्या ऑलरेडी GS चे स्टॅटिक सब्जेक्ट झालेले आहेत, जे डायनेमिक सब्जेक्ट नवीन ऍड झालेले आहेत ते थोडेसे केले की तुम्हाला जास्त काही ताण होणार नाहीयेत. आणि तुमच्याकडे सगळ्यात मेन ऍडव्हान्टेज काय असणार आहे जुन्या विद्यार्थ्यांकडे, की तुमची जी प्रिलिम्स आहे ती प्रिलिम्स तुमची पास होण्याची शक्यता जास्त असणार आहे कम्पेअर टू नवीन जे विद्यार्थी. आता मी काय डिमोरलाइज करत नाहीये, डिमोटिवेट करत नाहीये की ज्या लोकांनी नवीन करतायत. तुम्ही चांगला अभ्यास केला तर तुमची प्रिलिम्स निघणार आहे. कदाचित प्रिलिम्सच्या पॅटर्न मध्येही थोडाफार चेंजेस MPSC कडनं होण्याची शक्यता असू शकते. नवीन पॅटर्न चेंज झालेला आहे मेन्स मध्ये, तर प्रिलिम्सही त्या दृष्टीने अलाइन करण्याचाही प्रयत्न होऊ शकतो. हाही सरप्राईज एलिमेंट आहे, त्यामुळे असं काही टर्म रूल नाहीये. परंतु जे जुने विद्यार्थी आहेत त्यांनी त्यांचे टार्गेट डिसाईड करा, त्या टार्गेट वरती तुटून पडा. जर ज्यांची मेन्स देत आहेत, आता समजा ज्यांची मेन्स आहे त्यांना एप्रिल पर्यंत वेळच मिळणार नाही. एप्रिलमध्ये आय थिंक ऑब्जेक्टिव्हची मेन्स आहे. एप्रिलच्या एंडला तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही त्यावेळेस समजा मे तुम्हाला उजेडत डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न कडे स्विच करण्याकरता, मग मेच्या नंतर मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे जे 5 महिने बाकी आहेत तर यामध्ये तुम्ही 2 महिने ह्याला द्या, कारण की तुम्ही ऑब्जेक्टिव्हची मेन्स दिलेली आहे म्हणजे प्रिलिम्स तुम्हाला कंपॅरेटिव्हली सोपी जाईल. मग तुम्ही मे, जून मध्ये मेन्सचा अभ्यास करा, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये प्रिलिम्सचा अभ्यास करा. सो तसं एक तुम्ही पॅटर्न त्या ठिकाणी घेऊ शकता. अशा प्रकारे आज आपण याच्यावरती सगळी चर्चा केलेली आहे. याच्या व्यतिरिक्त तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. प्रत्यक्ष भेटायचं असेल तर तुम्ही इथं सह्याद्री व्यासला येऊन आम्हाला भेटू शकता. आपण याच्यावरती आणखीन काही तुम्हाला काही शंका असतील तर त्या मिटवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत. त्यामुळे सगळ्यांनी टेन्शन न घेता अभ्यासाला लागा. चांगली संधी आहे. सुरुवातीच्या काही काळामध्ये कोणाला काही आयडिया नाहीये, त्यामुळं बऱ्यापैकी वेळेस तुम्हाला एक संधी त्या ठिकाणी याच्यातनं निर्माण होऊ शकते. सो त्या संधीचा वापर कसा करता येईल याचा प्रयत्न करा आणि कॉन्फिडंटली तयारीला लागा. असा विचार करू नका की जागा कमी आहेत मग याच्यात मी पास होणार आहे का, आणि जर होणारच नसेल तर मी अभ्यास कशाला करू. तर असं करून काही होणार नाही. आज न उद्या तुम्हाला मेन्स द्यायची ही गोष्ट लक्षात ठेवून त्या सगळ्यामध्ये उतरा आणि अभ्यास करा. अभ्यास केल्याच्या नंतर तुम्हाला फळ नक्कीच मिळणार आहे. भेटूयात पुढच्या वेळेस कोणत्या तरी नवीन टॉपिक वरती चर्चा करण्याकरता. तोपर्यंत अभ्यास करा, फॉर्म व्यवस्थित भरा. फॉर्म भरताना ऑप्शनल विषय व्यवस्थित लिहा, कारण तुम्हाला तो नंतर चेंज करता येणार नाही. भेटूयात पुढच्या लेक्चर मध्ये. थँक्यू, धन्यवाद. नक्की रिच आउट करा जर काही इश्यूज असतील तर. धन्यवाद, थँक्यू.